well, we have a question very easy to understand. The question number 9th. क्वेश्चन 9 काय आहे त्याला एकदा समजून घेऊयात. अंडरस्टँड करताना काय दिलेलं आहे त्यांनी सगळ्यात सुरुवातीला इन एसआय युनिट. बरं, एसआय युनिटचे विषय सांगतात ते. इन एसआय युनिट द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन इज दिस. फाइंड द फ्रिक्वेन्सी. एकदम सिंपल एक डिफरेंशियल इक्वेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. आपल्याला काय विचारलं त्यांनी, पिरियड आणि फ्रिक्वेन्सी सांगा. डिफरेंशियल इक्वेशन काय रे. तर क्वेश्चन नंबर 9 गिवन डिफरेंशियल इक्वेशन म्हणजेच काय, दॅट विल बी द डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर विच इज इक्वल टू द -36x. पण डिफरेंशियल इक्वेशन काय असते रे, दॅट विल बी द डी स्क्वेअर एक्स बाय द डी टी स्क्वेअर विच इज इक्वल टू द ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर ओमेगा एक्स. मला एक सांगा, मायनस ओमेगा स्क्वेअर असते का ओमेगा? मायनस ओमेगा स्क्वेअर असतो. हा, व्हेरी गुड. तर आता यामध्ये आपण काय करतो, बाय कंपेअरिंग इक्वेशन 1 and 2. बाय कंपेअरिंग इक्वेशन 1 and 2. By comparing equation 1 and 2, that will be the omega square which is equal to the 36. That will be the omega which is equal to the 6. ओमेगा किती आलेला आहे, 6 आलेला आहे. आपल्याला पुढे काय माहित आहे रे, तो ओमेगा 6 आल्यानंतर आपल्याला पुढे काय सांगायचं आहे, that will be the time period. टाइम पिरियड म्हणजे काय रे, टी विच इज इक्वल टू द 2 पाय बाय ओमेगा, दॅट इज अवर 2 पाय. ओमेगा किती रे, 6. दॅट इज अ 3 1 जा 2 1 जा 2 2 3 जा 6. दॅट विल बी द पायची व्हॅल्यू किती असते, 3.142 डिवाइड बाय 3. इट गोज टू द 1.14 0.4. ठीक आहे, सेकंड. वेल, आपल्याला काय आलेलं आहे, टाइम पिरियड आलेला आहे. टाइम पिरियड नंतर फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी मीन्स व्हॉट, द फ्रिक्वेन्सी मीन्स दॅट एन विच इज इक्वल टू द ओमेगा डिवाइड बाय 2 पाय. ओमेगाची व्हॅल्यू आहे 6. दॅट विल बी द 2 into 3.142. That 2 1s are 2, 2 3s are 6. That will be the n, which is the 0 point. काय येत आहे पहा बरं, 0.9 काहीतरी येईन पहा. याचं लॉग घ्यायचं, याचं लॉग घ्यायचं, याचं लॉग यामधून काय करायचं, मायनस करायचं आणि अँटी लॉग घ्यायचं, उत्तर येईल. फास्ट करा बरं. तसं आपल्याला टाइम पिरियड यांचं किती आलेलं आहे, टाइम पिरियड 0.05 आणि 0.955. फ्रिक्वेन्सी कशात असते, हर्ट्स. बरं, क्वेश्चनला इथे आपण समजून घेऊयात, क्वेश्चन काय आहे आणि आपल्याला काय असाइन करत आहे. तर सगळ्यात सुरुवातीला त्यांनी काय दिलेलं आहे ते एकदा समजून घ्या रे. तर ती क्वेश्चन काय सांगत आहे, इन एसआय युनिट. एसआय युनिटच्या फॉर्म मध्ये द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर काय दिलेलं आहे आपल्याला, हे डिफरेंशियल इक्वेशन दिलेलं आहे डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर मायनस विच इज इक्वल टू -36x. आणि आपल्याला पिरियड आणि फ्रिक्वेन्सी फाइंड करायची. बर, आपल्याला काय म्हटलेले त्यांनी ही इक्वेशन दिलेली आहे. आपल्याला जनरल इक्वेशन काय आहे सिंपल हार्मोनिक मोशनची, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर विच इज इक्वल मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. या दोघांना आपण इक्वेट करतो. इक्वेट केल्यानंतर आपल्याला काय, ओमेगा स्क्वेअर विच इज 36 म्हणजे ओमेगा इज इक्वल टू 6. आपल्याला माहिती आहे टाइम पिरियड म्हणजे काय, 2 पाय बाय ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू 6 आहे, पायची व्हॅल्यू 3.14 आहे. याला आपण सॉल्व्ह केल्यानंतर उत्तर येतो 1.05 सेकंड.
त्याच्यानंतर एन इज इक्वल टू ओमेगा डिवाइड बाय 2 पाय. ओमेगाची व्हॅल्यू 6 आहे, पायची व्हॅल्यू 3.1, 1 जा 3 जा 3 दॅट इज 0.955 हर्ट्ज. ही फ्रिक्वेन्सी आलेली, हा टाइम आलेला आहे. हे दोन्हीही आपण पाहिलेले आहे. आपण क्वेश्चन 10 पाहत आहोत. आता लिहून घेतलंय, ठीक आहे, ठीक आहे. फास्ट मध्ये लिहा. चला 10th क्वेश्चन बाकीचे लिहून घ्या. नाइन सो क्वेश्चन आहे, IMP नाही आहे 9th. बरं क्वेश्चन काय म्हटलं रे, तर क्वेश्चनला एकदा लक्षात घेऊयात आपण. अ निडल ऑफ इन अ स्विंग मशीन. आपली जी स्विंग मशीन आहे त्याची जी म्हणजे स्विंग मशीन तुम्ही पाहिली असेल कपडे शिवणारी, त्याच्या निडलच्या विषयी हा सगळं गोष्ट चाललेली आहे. त्याच्याविषयी आपण इथे डिस्कस करत आहोत. बरं त्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते लक्षात घ्या. अ निडल ऑफ इन अ शिविंग मशीन, त्याच्याविषयी काय म्हटलेलं आहे त्यांनी. दे आर गिवन आयडिया. अ निडल ऑफ इन अ स्विंग मशीन दॅट अलॉंग द पाथ द एम्प्लिट्यूड इज. एम्प्लिट्यूड म्हणजे गिवन डाटा मध्ये पाहूयात आता. एम्प्लिट्यूड म्हणजे ए किती दिलेले त्यांनी, दॅट इज अ 4 सेंटीमीटर. बरं सेंटीमीटरला मीटर मध्ये करूयात. 4 × 10⁻², दॅट इज इन अ मीटर. विथ फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी म्हणजे एन दिलेलं आहे आपल्याला. एन किती आहे रे, 5 हर्ट्ज. फाइंड द एक्सेलरेशन. फाइंड द एक्सेलरेशन that will be the time दिलेला t which is equal to the 1/30 second after has a cross a mean position. ठीक आहे, that will be the mean position नंतर क्रॉस केलेला आहे. फाय आपल्याला 0 आहे समजायचं याच्यात. a needle of a swing machine that moves along the path of an amplitude 4 centimeter. सेंटीमीटरला मीटर मध्ये केलं. that frequency which is equal to the 5 × 10⁵ आपल्याला हर्ट दिलेला आहे. फाइंड द एक्सेलरेशन. एक्सेलरेशन आपल्याला फाइंड करायचंय, ते आपल्याला फॉर्म्युला आहे. मला एक सांगा एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे रे. बेसिक फॉर्म्युला रिगार्डिंग द एक्सेलरेशन दॅट ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय. बरं मग आपण याच्यावर काम करूयात. आता यामध्ये काय दिलेलं आहे रे, एक्सेलरेशन आपल्याला फाइंड करायचं. ए एम्प्लिट्यूड किती आहे, दॅट इज अ 4 × 10⁻² इंटू ओमेगा. ओमेगा म्हणजेच 2πn म्हणूयात. ओमेगाच्या जागे 2πn करून घेऊयात, कारण की ओमेगाची व्हॅल्यू नाहीये आपल्याला, एनच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे ओमेगा. ए 2πn चा स्क्वेअर होल स्क्वेअर साइन दॅट इज 2πn इंटू टी प्लस 0 आहे. दॅट इज अवर a which is equal to the a 2 to the 4 pi चा स्क्वेअर n चा स्क्वेअर साइन that will be the 2πnt प्लस 0 तेवढं राहील. ठीक आहे, आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, याची आपण सॉल्व करणार. येऊन जाईन एकदम सिंपल फॉर्म मध्ये येऊन जाईन. इकडे लक्ष द्या रे सर्वांनी. गर्ल्स, a which is equal to the that will be the amplitude किती आहे, that will be the 4 × 10⁻² इंटू 4 इंटू पायची व्हॅल्यू काय, पाय स्क्वेअरची व्हॅल्यू त्यांनी सांगितलं काय घ्यायला. ठीक आहे, आपण घेऊयात 3.142 चा स्क्वेअर इंटू एन. एन इज अ नंबर ऑफ टर्न्स किती दिलेले त्यांनी, 5 चा स्क्वेअर इंटू साइन 2π एन. एन म्हणजेच काय दिलंय 5, टी म्हणजेच 1/30. That is 5 1 जा 5, 5 6 जा 30, 2 1 जा 2, 2 3 जा. That will be the a which is equal to the 4 4 जा 16 into that will be the 10 into 25 into 10⁻² into साइन किती रे, π/3. बरं आता यानंतर आपण काय करतो, दॅट विल बी द ए विच इज इक्वल टू द 160. 25 × 16 किती रे, 160 160 320 320 80 दॅट विल बी द 300 400 आणि हा 0 4000 10⁻² म्हणजे तिथं पॉइंट गेला, फक्त 40 राहिला. आता साइन
साइन पाय बाय 3 म्हणजे किती रे? √3/2 बरोबर ना? √3/2. आता इथे 2 1 जा 2 2 20 जा, that will be the a which is equal to the 20 into √3. 20 √3 किती रे? √3 ची व्हॅल्यू किती असते? 1.71 आणि याला मल्टिप्लाय करा फक्त. मला असं वाटतंय 35च्या दरम्यान याचं उत्तर असायला पाहिजे. ओके डन, क्या बात आहे. अंदाज. आता सीईटी चालू आहे ना सध्या आपली, त्याच्यामुळे हे सगळं अंदाजचे प्रश्न आहेत. सीईटी मध्ये फक्त एक लगभग आन्सर असतं एका मिनिटामध्ये. सीईटीला हे असतं तर अर्धा मिनिटामध्ये उत्तर आलं असतं. किती आलेलं आहे? दॅट विल 34.2 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. दिस इज अ एम्प्लिट्यूड. ओके डन. समजून सांगत आहे मी. एकदा क्वेश्चन आपण लक्षात घेऊयात. क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय रे त्यांनी? अ निडल ऑफ एन स्विंग मशीन. स्विंग मशीनची एक निडल जी आहे तर त्याचं ते काय म्हणतात? अलॉंग द पाथ ऑफ एन 4 सेंटीमीटर. बरं, त्याचं अँप्लिट्यूड किती आहे? त्याचं अँप्लिट्यूड आहे 4 सेंटीमीटर विथ अ फ्रिक्वेन्सी 5 हर्ट्ज. बरं, फ्रिक्वेन्सी 5 हर्ट्ज आहे, अँप्लिट्यूड 4 सेंटीमीटर आहे. फाइंड द एक्सेलरेशन. आपल्याला एक्सेलरेशन फाइंड करायचं 1/30 सेकंडचं आफ्टर हॅज क्रॉस अ मीन पोझिशन. ज्यावेळेस मीन पोझिशन क्रॉस होईल त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? त्याचं अँप्लिट्यूड फाइंड करायचं. बरं, अँप्लिट्यूड आपल्याला काय फाइंड करायचं? वी हॅव टू फाइंड द एक्सेलरेशन. वी हॅव टू फाइंड द एक्सेलरेशन. फाइंड द एक्सेलरेशन. बरं, एक लक्षात घ्या, आपल्याला अँप्लिट्यूड दिलंय 4 सेंटीमीटर. हा जो सेंटी आहे त्याला मीटर मध्ये केलं 10⁻². ठीक आहे, 4 सेंटीमीटरला मीटर मध्ये 10⁻². फ्रिक्वेन्सी दिलेली 5 हर्ट्ज. टाइम दिलेला आहे 1/30 सेकंड. आपल्याला इनिशियली तो जो पार्टिकल आहे तो रेस्टला आहे, म्हणजे आपल्याला फाय आपला 0 आहे. एक्सेलरेशन साठी हा फॉर्म्युला आहे. दिस इज अ फॉर्म्युला फॉर एक्सेलरेशन. हा फॉर्म्युला आठवतोय का तुम्हाला? यस, इकडे हा वाला फॉर्म्युला आठवतोय? दॅट इज ए विच इज इक्वल टू द ए ओमेगा स्क्वेअर दॅट साइन ओमेगा टी प्लस फाय. हा असा फॉर्म्युला आहे. दॅट ए ओमेगा स्क्वेअर अंडर रूट दॅट साइन दॅट विल बी द अंडर रूट दॅट ओमेगा स्क्वेअर प्लस टी. दिस इज अ एक्सेलरेशन फॉर्म्युला. पाठ केला होता तुम्ही सर्वांनी, आठवतंय? बर, आता त्यानंतर काय केलं आपण? ए. आता ओमेगा, आपल्याला ओमेगा नाही दिलं इथं. आपल्याला ओमेगा नाही दिले तर फ्रिक्वेन्सी माहिती आहे. तर ठीक आहे, आपण ह्या ओमेगाला फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो 2πn चा स्क्वेअर. इथे पण 2πn. ठीक आहे, फाय तर 0 येणार, तर याला व्यवस्थित आपण लिहून घेतलं. तर ठीक आहे, आता इथे आपण व्हॅल्यूज पुट करतो. ए किती? आपल्याला 4 × 10⁻². आपल्याला 4 पायची व्हॅल्यू काय? 3.142 चा स्क्वेअर इंटू आपल्याला एन ची व्हॅल्यू किती आहे? 5 चा स्क्वेअर इंटू साइन 2π. एन ची व्हॅल्यू 5 आहे 1/30. 5 1 जा 5 6 जा 30. दॅट 2 1 जा 2 3 जा. ठीक आहे 6. आता यामध्ये काय? 4 4 जा 16. दॅट विल बी द 25 5 जा 25. आता असं आपण लिहून घेतलं. आता इथे काय केलं? 16 × 5. 16 × 5. मग आता मी काय केलं? 16 × 10 160. 16 × 20 दॅट इज अ 320. आणि 320 मध्ये 80 ऍड केले दॅट इज अ 400. तर 400 मी लिहून घेतलं. आणि हा जो 0 आहे ना, एक 0 एक करून टाकला, 4000 झाला. पण 10⁻², -2 चे 2 0 पॉईंट शिफ्ट केले, तर इथे मी काय केलंय? दॅट विल द 40.00. ठीक आहे, त्यानंतर साइन π/3 म्हणजेच काय? √3/2. बरं, 2 1 जा 2 20 जा. आणि √3 ची व्हॅल्यू काय? 1.71. 71 ने मल्टिप्लाय केलं, इट गोज टू द 34.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज अ एक्सेलरेशन ऑफ एन अ पार्टिकल ॲट द टाइम 1/30. येते लक्षात? प्लीज राईट डाऊन.